जय, थांबलास का? मला टेन्शन आलंय. काकूंनी काकांना सांगितलं असेल का? तू नक्की बोललीस का काकूंशी? हो जय, मी बोलले. हे बघ, तुला आता हिम्मत करून आज काकांशी बोलावंच लागणार आहे. आणि तू काहीही चुकीचं करत नाहीयेस. डोंट वरी. बरं चल आता लवकर, काका वाट बघत असतील. आणि जर ते रागवले तर मूड खराब झाला म्हणून आपल्याला बोलता येणार नाही. अरे असे बाहेरच काय उभे राहिलायत? आत या ना. जा तुम्ही फ्रेश होऊन या. एक मिनिट. हो, त्यांना आधी फ्रेश होऊन येऊ देत ना, मग तुम्ही. तू मध्ये मध्ये बोल नको. मी त्या भाडेकरूशी बोलतोय. काका सॉरी. नाही म्हणजे मला कळतंय तुमची चिडचिड होणं खूप स्वाभाविक आहे. कारण मी तुम्हाला सांगायला हवं होतं, पण ते काकूंनी सांगितलं. पण तुम्ही प्लीज काकूंवर ओरडू नका. म्हणजे ऍक्च्युली असं झालंय की काका वहिनी कशी आहे तुम्हाला माहिती आहे. तिचा स्वभाव जरा विचित्र आहे. पण दादाचं आत्ता म्हणणं एवढंच आहे. तुम्ही आला तो गा? बरं झालं, बरं झालं. तुम्ही माझी चौकशी करत होतात ना, वाटलंच मला. अरे आत्ताच आलो आम्ही थोड्या वेळापूर्वी. अण्णा आहेत त्यांच्या खोलीत. केतकर काकांनी किती छान काळजी घेतली आहे त्यांची. तोपर्यंत मी आणि चिनू तुमच्या खोलीत बसलो होतो. ए, मी चिनूला सांगते हा, तुम्ही दोघे आलायत ते. किती वेळ विचारत होता काका काकू कधी येणार. थांबा चिनू, अरे लवकर ये लवकर ये. ते बघ कोण आलंय. काका. काका किती उशीर, मी किती वाट बघितली तुझी. अरे आम्हाला कल्पना नव्हती ना तुम्ही एवढ्या लगेच येणार आहात. मी उद्यापासून काळजी घे. लवकर यायचा प्रयत्न करेन. काका आता आपण एकत्र राहायचं ना. आजोबा पण आलेत. थांबा, मी आजोबांना घेऊन येतो. चिनू